महाराष्ट्रातील सर्व पशुवैद्यक क्षेत्रातील सर्वच लोकांच्यासाठी आज या ठिकाणी म्हणजे कोळे तालुका कराड या ठिकाणी शेनेगावचा बाजा सुशांत पाटील यांचा बाजा सुशांत निकम यांचा बाजा हा बैल आपल्याकडे त्याच्या शारीरिक अडचणीसाठी तो आलेला होता आणि त्याचे शारीरिक प्रॉब्लेम जे होते त्यांच्या माहितीप्रमाणे वर्षभर कोणालाही ते सापडले नाहीत किंवा दुरुस्त झाले नाहीत, तर ते आपण एक दोन उपचार म्हणजे एका उपचारातच ते कव्हर झालेत, परंतु हा दुसरा उपचार आपण आता देतोय. तर बाजा हा एक असा सेलिब्रिटी बैल आहे की ज्याची मार्केटमध्ये खूप मोठी क्रेज आहे आणि अशा या बाजीला खूप वेळानं का होईना पण एक चांगली सेवा मिळाली असं मला वाटतंय. आणि बाजीवर जे काही प्रेम करणारे महाराष्ट्रातील जे समाज आहे किंवा त्याचे बाजीप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आता तुम्हाला उपस्थित दिसतायतच. तरी सुद्धा बरेचसे बाजीप्रेमी बघून पण गेलेत. तर एखाद्यानं नाव कसं कमवावं, तर हा एक बाजी आदर्श म्हणून तुम्हासमोर राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी वंदना माने या एका स्त्रीनं बाजीविषयीचं प्रेम व्यक्त कसं असतंय ते माझ्याजवळ व्यक्त केलं आणि ते युट्यूबच्या माध्यमातून ते जाहीर पण झालेलं आहे. तर असे काही बाजी प्रेमी महाराष्ट्रातील जे कोणी असतील त्या सर्वांच्या पर्यंत माझा हा एक मेसेज आहे की तुमच्या सर्वांचा लाडका बाजी हा आज पूर्ण तंदुरुस्त आहे, निकोप आहे, ठणठणीत आहे आणि कुणीही काळजी करू नये. आणि मला पाठीमागे जसे मेसेज आपण पाठवलेत त्याप्रमाणे बाजीचा अभिप्राय तुम्हाला कसा वाटलाय त्याचं आरोग्य बघून मला सुचवा. आणि याचे मालक जे आहेत सुशांत निकम यांनाही त्याचे अभिप्राय पाठवा. आणि अशी पशुसेवा मला एक करायला मनापासून आवडेल आणि त्याच्यात माझा आनंद आहे. तर पशुसेवेची संधी मिळावी जरूर, पण दुर्दैवाने असे प्रसंग मात्र कोणावर येऊ नयेत ही सुद्धा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पहिल्यांदा मी या बाजीचेच किंवा बाजीच्या मालकांचे आभार मानतो की ज्यांनी अमूल्य जीव माझ्या ताब्यामध्ये देऊन त्याच्या सुरक्षिततेसाठी सोपवला किंवा त्याच्या दुखण्यासाठी सोपवलं हे माझं भाग्य आहे. आणि त्याचा एक नवजीवन मी देऊ शकलो त्याचाही मला अभिमान आहे. तर